आपल्यापैकी अनेकांसोबत असं कधी ना कधी नक्कीच घडलं असेल, नाही का? आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जातो, काहीतरी माहिती मागतो आणि समोरून उत्तर येतं, "अरे नाही, ही माहिती तर गोपनीय आहे." डोळ्यासमोर आणा जरा, तुम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी माहिती मागताय आणि अधिकारी तुमच्या फाईलवर "गोपनीय" असा एक भला मोठा लाल शिक्काच मारून टाकतो. कसा वाटेल? हे वाक्य, "माफ करा, ही माहिती गोपनीय आहे, आम्ही ती देऊ शकत नाही." कितीतरी वेळा ऐकलं असेल, नाही का? गोपनीय किंवा कॉन्फिडेन्शियल हा एक शब्द म्हणजे जणू काही माहितीचा दरवाजा थेट आपल्या तोंडावरच बंद केल्यासारखा आहे. आणि मग आपण काय करतो? निराश होऊन परत येतो. पण थांबा, खरंच हा एक शब्द इतका ताकदवान आहे का की तो आपला अधिकारच नाकारू शकतो? याचं उत्तर आहे अजिबात नाही. कारण कायद्यानेच आपल्याला या शब्दावर मात करण्यासाठी एक जबरदस्त शक्ती दिली आहे. हो, आज आपण त्याच शक्तीबद्दल, त्याच एका सुपर पॉवरबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या सगळ्यांच्या, प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. तर काय आहे या सुपर पॉवरचं नाव? याचं नाव आहे माहिती अधिकार कायद्याचं कलम 22. हो, कलम 22. हे असे एक शस्त्र आहे ना आपल्या हातात, जे गोपनीयतेची कोणतीही ढाल सहज भेदून टाकू शकतं. आता प्रश्न येतो की हे कलम 22 नक्की करतं तरी काय? याचा अर्थ काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगतो. कलम 22 असं म्हणतं की जेव्हा माहिती देण्याचा विषय येतो तेव्हा आपला RTI कायदाच बॉस आहे. म्हणजे इतर कोणताही कायदा, कोणताही नियम किंवा कुठलाही ऑफिसचा जुना आदेश या सगळ्यांपेक्षा माहिती अधिकार कायदा वरचढ ठरेल. तो सर्वांवर भारी आहे. इथे बघा, हे आपल्याला दोन वेगवेगळ्या जमान्यांमधला फरक दाखवतंय. एका बाजूला आहे तो जुना 1923 सालचा ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट. त्याचा सगळा भर कशावर? तर गुप्ततेवर. पण दुसऱ्या बाजूला आहे आपला आधुनिक 2005चा माहिती अधिकार कायदा. आणि कलम 22मुळे तो जास्त शक्तिशाली बनलाय, जो पारदर्शकतेला सगळ्यात जास्त महत्त्व देतो. सोपं आहे. नवीन कायदा जुन्या नियमांवर सहज मात करतो. म्हणजेच काय, उद्या जर कुठला अधिकारी म्हणाला की अहो या फाईलवर तर कॉन्फिडेन्शियलचा शिक्का आहे किंवा आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्येच लिहिलंय की ही माहिती गुप्त ठेवायची, तर त्यांना शांतपणे सांगायचं, कलम 22 नुसार तुमच्या शिक्क्यापेक्षा किंवा तुमच्या कॉन्ट्रॅक्टपेक्षा माहिती अधिकार कायदा मोठा आहे, तोच श्रेष्ठ ठरेल. पण थांबा, आता तुमच्या मनात येईल की मग काय सगळीच माहिती मागता येते का? तर नाही, तसंही नाही. कलम 22 खूप शक्तिशाली आहे, यात शंका नाही. पण कायद्याने काही नियमही बनवले आहेत. माहिती नाकारायची असेल तर त्यासाठी काहीतरी ठोस, अगदी कायदेशीर कारणं द्यावी लागतात. चला, ह्याला आपण एक इन्फॉर्मेशन फिल्टर टेस्ट म्हणूया. समजा तुम्ही माहिती मागितली. आता ती माहिती 2 फिल्टरमधनं म्हणजे 2 चाळण्यांमधून जाते. पहिली चाळणी आहे कलम 8 आणि दुसरी आहे कलम 9. ह्या 2 कलमामध्ये जी कारणं दिली आहेत, त्यात जर ती माहिती अडकली नाही, तर मग तिच्यावर गोपनीयतेचे कितीही शिक्के असू देत, ती माहिती अधिकाऱ्याला द्यावीच लागते. बंधनकारक आहे ते. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हा आहे की पुढच्या वेळी जर कोणी अधिकारी फक्त ही माहिती गोपनीय आहे असं म्हणाला, तर ते माहिती नाकारण्याचं वैध कारण नाही. त्यांना स्पष्ट विचारायचं, ठीक आहे, पण तुम्ही कलम 8 किंवा 9 मधल्या नेमक्या कोणत्या नियमाखाली ही माहिती नाकारत आहात? कारण फक्त गोपनीय असं लेबल लावून माहिती देण्यास नकार देणं हे कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन आहे. ठीक आहे, आता आपल्याला कायदा तर कळला, पण हे ज्ञान प्रत्यक्षात वापरायचं कसं? कारण फक्त माहिती असून उपयोग नाही, ती वापरता आली पाहिजे. चला तर मग आता आपली सुपर पॉवर कशी वापरायची ते बघूया. चला, आपण जे काही शिकलो ते थोडक्यात पुन्हा पाहूया. मुद्दा क्रमांक 1, गोपनीय हा शब्द माहिती नाकारण्यासाठी पुरेसा नाही. मुद्दा क्रमांक 2, माहिती फक्त आणि फक्त कलम 8 आणि 9 मध्ये दिलेल्या कारणांमुळेच नाकारता येते. आणि मुद्दा क्रमांक 3, सगळ्यात महत्त्वाचा, कलम 22 ही आपली कायदेशीर ढाल आहे, जी RTI कायद्याला सर्वश्रेष्ठ बनवते. तर मग आपल्याला नक्की काय करायचे आहे? अगदी 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, योग्य प्रश्न विचारा. कोणत्या कलमाखाली माहिती नाकारत आहात? दुसरी पायरी, जर उत्तर मिळालं नाही किंवा काहीतरी चुकीचं कारण दिलं गेलं तर अजिबात वेळ न घालवता पहिलं अपील दाखल करा. आणि तिसरी पायरी, आपल्या अपीलमध्ये ठळकपणे कलम 22चा उल्लेख करा. सांगा की तुमचा हा नियम नाही तर RTI कायदाच सर्वोच्च आहे. आणि आपलं काम अजून सोपं व्हावं म्हणून या काही खास ओळी आहेत, ज्या आपण अर्जात किंवा अपीलमध्ये थेट वापरू शकतो. या ओळींमुळे आपल्या अर्जाला एक वेगळं वजन येतं आणि समोरच्या अधिकाऱ्यालाही कायद्याची नेमकी जाणीव होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या लढाईत आपण एकटे नाही आहोत. जर आपल्याला कधी जास्त माहिती हवी असेल किंवा मदतीची गरज वाटली,
तर अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या यासाठी काम करतात. जसं की ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या संस्थांशी संपर्क साधल्यास आपल्याला नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आपल्याला आपले अधिकार कळाले आहेत, आपल्या हातातली ही सुपर पॉवर समजली आहे, मग आपण ती वापरणार की नाही? कारण एक पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन तेव्हाच घडेल जेव्हा आपल्यासारखा प्रत्येक नागरिक आपला हा अधिकार ठामपणे वापरेल. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.